आणि हा मोबाईल पण एक असा एक रोग आहे ना रामभाऊ, म्हणजे स्वामींसमोर मी क्षमा मागतो की इतका भयंकर रोग आहे ना मोबाईल वगैरे, की ह्या मोबाईल यंत्रणेने काय केलं आहे आपल्याला, एकमेकाला आपण बघतो, समोरासमोर बोलतो, पण ह्या मोबाईलचा गैरवापर लोक जास्त करत आहेत. बरोबर, मोबाईल नव्हता तेच बरं होतं, पण काय करणार, मोबाईल जर नसेल तर मग घाटकोपरला काय चाललं ते आपल्याला इथे दिसणार नाही. बरोबर. आणि आज कसं आपण तेज आणि तपाने नाही बोलत आहे, आपण फक्त परमेश्वरी साक्षात्काराने बोलत आहे आज. बरोबर. अजून ज्या देवाला इथे यायचं आहे तो आलाच नाही आहे, त्याची आपण वाट बघतो, आणि तो स्वामींच्या शक्तीने येतो की प्रभू रामांच्या शक्तीने येतो आपल्याला माहिती नाही. बरोबर, पण त्याच्या मनात असल्यावरती येतो. बरोबर. तर आता हे जोड व्हिडिओ मी का पाठवला, कारण की मला जे तुमच्याशी योग प्रक्रियेचं जे बोलायचं होतं, किंवा तुम्हाला सिद्ध पुरुष बनवण्याचं जे बोलायचं होतं स्वामींच्या भाषेत, त्या मोबाईलमुळेच बंद पडलं. बरोबर. आणि येत्या काळात आपलं कसं आहे, भारतभर भ्रमण असणार आहे. बरोबर. आणि मला कसं आहे रामभाऊ, मला दिगंबर भाऊ, मला असं कुठे तपस्याला वगैरे जायची गरज पडत नाही मला, किंवा तीर्थाटनं करायची गरज नाही पडत मला, कारण की स्वामी काय करतात, सगळी तीर्थ आपल्याला जागेवर आणून देतात. म्हणजे सगळ्यांना त्या सगळी मोठी मोठी तीर्थ आपल्याला एकाच ठिकाणी प्राप्त होतं. फक्त आपल्याला काय करावं लागतं की जो आपला योग अभ्यास आहे, किंवा जे आपलं मन आहे, याचा स्वामींची एकाग्रता आणि तादात्म्य साधावं लागतं. त्यावेळेस ते सगळी तीर्थ आपल्याला एकाच ठिकाणी शक्य होतात, एकाच ठिकाणी. बरोबर. आणि येत्या काळात आपण राजकारणामध्ये पण चांगलीच उभारी घेणार आहोत, कारण की कसं आहे, राजकारणामध्ये सोज्वळ नेता एकच आहे. आज एकच नेता सोज्वळ आहे, तो म्हणजे माझा भाऊ एक आहे, बलराम भ्राता, म्हणजे राम कदम. आणि दुसरा देव माणूस म्हणजे रामभाऊने सांगितलेला देव माणूस आहे तो, मी जाऊन भेटून आलो तर, ते म्हणजे फडणवीस साहेब. बरोबर. सोज्वळ आणि प्रामाणिक नेता. आता बाकीच्या विषयी आपल्याला कसं निंदा वगैरे आपल्याला करता येत नाही, कारण की आपण महत्तम अशा साक्षात्कारी अवस्थेमध्ये. पण काही काही लोक असे पण आहेत राजकारणामध्ये की ते प्रत्यक्ष शकुनी मामा आहेत, प्रत्यक्ष कंसाचे दूत आहेत, ते प्रत्यक्ष रावणाचे दूत आहेत. असे लोक राजकारणात आहेत अजून बाकी, आणि प्रत्यक्ष रावण आणि कंससुद्धा राजकारणात आहेत. बरोबर. मग राजकारणाला लागलेली ही 70 किंवा एक जुनाट कीड आहे, ती आजच्या युगामध्ये आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आपण काय प्रत्यक्ष लंगोटीधारक असं रामदास स्वामींच्या स्वरूपात आपण बोलत नाही, तर आपण कलियुगातील माणसं कशी आहेत, ही मिथ्या आहेत, खोटी आहेत, लबाड आहेत, म्हणून आपण काय करतो, त्यांच्याशी तथास्तु असंच वागत आहे. आणि भावाने कसा ठेका धरलेला आहे, जाम असं आहे बघा, मोदी साहेबांसारखा भावाने ठेका धरला आहे, म्हणून आपण पण राजकारणाचा ठेका धरला आहे. आपण काय त्याला राजकारणाला एवढ्या लवकर विराम देणार नाही. सोज्वळ, सृजन, सभ्य नागरिकांची अतिशय उच्च दर्जाची संस्कृती